नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. तसंच आपल्याला आदिवासी विभागाअंतर्गत चौकीदार या पदासाठीची जाहिरात मिळाली. तर त्या अनुषंगाने तुम्ही आता 6 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही फॉर्मही त्याच्यामध्ये फिल केलेले असाल. आता फॉर्म सोबत भरले गेल्यावर तुम्हाला अभ्यासही करावा लागेल. तर त्या परीक्षेच्या दृष्टीने आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत त्याची लेक्चर सिरीज इथे घेणार आहोत. तर तुम्हाला YouTube चॅनल जे आहे याला तुम्ही कंटिन्यू जॉईन करून घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला हे सर्व लेक्चर व्यवस्थित मिळतील. तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपला, किती भारतीय राज्यातून कर्कवृत्त जाते? 6, पर्याय क्रमांक 1, दुसरं 7, तिसरं 8 आणि चौथं 9. तर पर्याय क्रमांक 8 जे आहे का हे आपलं योग्य उत्तर आहे. तर भारतात कोणकोणत्या 8 राज्यातनं ते जाते ते आपण बघूया. तर अशा पद्धतीने आपल्याला कर्कवृत्त जाताना दिसतंय भारतीय राज्यातनं. त्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिले ईशान्य भारतातली राज्य बघूया. त्याच्यामध्ये त्रिपुरा आहे, मिझोरम आणि त्याच्यानंतर इकडे पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर 1, 2 आणि 3 हे पहिले 3 राज्य. त्याच्यानंतर इकडे आपल्याला झारखंड बघायला मिळते. त्याच्यानंतर छत्तीसगड, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात, आणि शेवटी राजस्थान. हे 8 राज्य आपल्याला बघायला मिळतात. जर तुम्ही वेस्ट टू ईस्ट किंवा ईस्ट टू वेस्ट जर इमॅजिन केलं तर तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागेल. पूर्वेकडून पश्चिमेकडे जरी गेला तरी तुम्हाला हाच कंटिन्यू सिक्वेन्स घ्यावा लागेल आणि पश्चिमेकडून जेव्हा तुम्ही पूर्वेकडे जाल तर तुम्हाला हा सिक्वेन्स इकडे कंटिन्यू करावा लागेल. तर बघा, पुढीलपैकी डॅश डॅश काळात महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना झाली? 1860, 1865, 1867 की 1870? 1867ला आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना झालेली बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये. त्याच्या स्थापनेमध्ये आपल्याला दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला बघायला मिळते प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाजासोबतच आपल्याला आता पेपरच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ब्रह्म समाज आहे, त्याच्यानंतर परमहंस सभा, आत्मीय सभा, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर बहिष्कृत हितकारिणी सभा, त्यानंतर जर बघायला की ज्या क्रांतिकारी आहेत मग ज्या संघटना आहेत आपल्या, मग अभिनव भारत आहे, मित्रमेळा आहे, युगांतर आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं आपल्या तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी, फॉरवर्ड ब्लॉक असेल, आझाद हिंद सेना, म्हणजे अशा ज्या महत्त्वाच्या ज्या काही संघटना ज्या आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये बनलेल्या होत्या, तर त्यांची स्थापना वर्ष, त्यांचं मुख्यालय कुठे होतं, कोणाच्या पुढाकाराने त्याची स्थापना झाली, याचा एक ओव्हरऑल आढावा आपल्याला इथे घेणं अपेक्षित राहणाऱ्या परीक्षेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वर्षी नवी मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट कार्यान्वित झाला? 1985, 1989, 1990 की 1992? तर 1989 मध्ये आपल्याला जवाहरलाल नेहरू पोर्टची स्थापना झालेली, कार्यान्वित झालेली बघायला मिळते. आणि आपल्या भारतातील सर्वात व्यस्त पोर्ट म्हणून आपण जवाहरलाल नेहरू पोर्ट याला ओळखतो, की ज्याच्यातनं आपला ट्रेड असेल, म्हणून आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपण मुंबईला ओळखतो आणि मुंबईमध्ये आपल्याला हे पोर्ट बघायला मिळते. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला समुद्रकिनारा दोन्ही दिशेला आहे, बरोबर. पूर्वी घाटावरच्या साईडला पण आहे आणि पश्चिमी घाटाच्या साईडला पण आहे. परंतु आपल्याला इकडे पूर्वी घाटाकडचे जे आहेत का इथे डेल्टा निर्माण होतात, वेगवेगळे त्रिभुज प्रदेश जे आहेत का ते निर्माण होतात. आणि त्याच्या तुलनेमध्ये हा जो वेस्ट कोस्ट जो आहे का आपला पश्चिमी किनारा आहे का, तो आपल्याला आर्थिकदृष्ट्या जास्त फायदेशीर असलेला बघायला मिळतो. कारण की तिथले जे बंदर आहेत का ते आपण व्यापाराच्या दृष्टीने प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात वापरत आलेले आहोत. इकडची बंदर आपण प्राचीन काळापासूनच वापरतोय, पण दोन्ही बंदरांची जर तुलना केली तर तुलनात्मकरित्या आपल्याला वेस्ट कोस्ट जो आहे का तो आर्थिकदृष्ट्या जास्त किफायतशीर ठरलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून वेस्ट कोस्टचे जे राज्य आहेत का ते आपल्याला इकॉनॉमिकली पायाभूत सोयीसुविधांच्या बाबतीत जास्त प्रगत झालेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल गुजरात बघा, महाराष्ट्र बघा, कर्नाटक बघा,
की हे कोणताही इंडेक्स उचला तुम्ही भारतातला, मग ॲग्रिकल्चरचा असो, ट्रान्सपोर्टेशनचा असो किंवा ट्रेड अँड कॉमर्सवाल्या सेक्शनमध्ये असो, त्यात टॉप 5 मध्ये ह्या 3 राज्यांपैकी किमान 2 राज्य तरी तुम्हाला तिथे त्या लिस्टमध्ये दिसतील. त्याचं कारण काय, ते वेस्ट कोस्टला आहे, ते इकॉनॉमिकली आपल्याला फायदेशीर ठरतात. त्यानंतर बघा, आता आपण आदिवासी विभागाअंतर्गत ही चौकीदार गट ड च्या पदासाठीची भरती आहे, त्यासाठी आपण एक संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याची फीस राहणार आहे मात्र 399 रुपये सध्याच्या ऑफर पिरियडमुळे. तर ते आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये शिकवला जाणार आहे आणि मागील प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत का ॲपटेकने घेतलेल्या, त्यांचा सुद्धा समावेश या बॅचमध्ये आहे. आणि नवीन पॅटर्ननुसार आपली महाराष्ट्रातली पहिली व एकमेव बॅच आपण लॉन्च करत आहोत. आणि PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स पण मिळतील. आणि PYQ बॅच जी आहे आपली, ती तुम्हाला यामध्ये आता ऑफर पिरियडवर जर तुम्ही बॅच परचेस कराल तर तुम्हाला ती त्यामध्ये मोफत मिळणार आहे. तर बॅचची फीस राहणार आहे मात्र 399 रुपये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता बॅच परचेस करा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पृथ्वीवरील सर्वात कडक नैसर्गिक पदार्थ आहे, करडा, हिरा, ग्राफाइट की कोरंडम? तर हिरा जो आहे का तो सर्वात टणक कठीण पदार्थ म्हणून ओळखला जातो. ग्राफाइट प्रॉपर्टी जर जवळपास सारखी असली तरी पण ग्राफाइट आपल्याला मऊ स्वरूपाचा आहे बघा. हिरा हा कठीण आहे, नैसर्गिकरित्या कडक पदार्थ विचारतात तो हिरा. आणि तो कालांतराने निर्माण होतोय ना पृथ्वीच्या गर्भामध्ये. एक लाकडाचंच रूपांतर कुठे ना कुठे कोळशामध्ये, मग दगडी कोळशामध्ये, आणि त्याच्यात जेवढं प्रेशर त्याच्यावर पडणार तेवढा तो चांगल्या क्वालिटीचा तो बनणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ऑगस्ट 2025 नुसार पुढीलपैकी कोण महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनासाठी जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री आहेत? धर्मराव बाबा आत्राम, नरहरी सीताराम झिरवळ, राजेंद्र शिंगणे की राजेंद्र पाटील यड्रावकर? तर पर्याय क्रमांक 1 धर्मराव बाबा आत्राम हे आपलं योग्य उत्तर आहे की जे ऑगस्ट 2025 महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनासाठी जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे? सातारा, नाशिक, पुणे की कोल्हापूर? तर आपणास सर्वांना माहिती, पुण्यामध्ये जुन्नर इथे आपल्याला शिवनेरी किल्ला बघायला मिळते. त्याच शिवनेरी किल्ल्यावर आपण बघतो की 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. त्याचबरोबर हे जुन्नर हे जे ठिकाण आहे का प्राचीन भारताच्या दृष्टीने सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नाणेघाट जो आहे का तो इथून आपल्याला बघायला. त्याचबरोबर नाशिक असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या जिल्ह्यांमधले पण काही जे महत्त्वपूर्ण किल्ले जे आहेत ते आपण बघणं गरजेचं. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी ना आपण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने 12 किल्ले सामील केलेले आहेत. त्यातला फक्त एक किल्ला आहे की जो महाराष्ट्राबाहेरचा, तो म्हणजे जिंजी. उर्वरित सर्व किल्ले हे महाराष्ट्रातले आहेत. तर मग त्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत आणि त्यांची लोकेशन काय आहे हे आपण परीक्षेच्या दृष्टीने, त्याचबरोबर चालू घडामोडी निगडित आहे या अनुषंगाने ते किल्ले एकदा नजरेखालून टाकणं गरजेचे ठरते. तर बघा, पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज मदर ऑफ ऑल लँग्वेज म्हणून ओळखली जाते? सी, फोर्ट्रान, असेंब्ली की बेसिक? तर पर्याय क्रमांक 1 सी ही आपली प्रोग्राम लँग्वेज जी आहे कम्प्युटरची ओळखली जाते. हे बघा C++ असते बघा, किंवा जावा म्हणून एक स्क्रिप्ट आहे, किंवा मग पायथन म्हणून आहे. म्हणजे ह्या काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत कम्प्युटरच्या. बरेचसे जर तुम्ही संगणकावर आधारित जर कोर्स वगैरे केलेले असतील तर तिथे तुम्हाला या लँग्वेजेस ज्या आहेत प्रोग्रामिंग लँग्वेज त्या शिकवल्या जातात. नाहीच काही तर रस्त्याने कुठे तुम्ही जात असाल तर होर्डिंग वगैरे लागलेली बघाल तर त्या एखाद्या कम्प्युटर क्लासची ॲडव्हर्टाइजमेंट असेल ना तर तिथे बॅचची वैशिष्ट्ये वगैरे त्यामध्ये ते आपल्याला इथे नक्कीच लिहिलेलं बघायला. पुढीलपैकी कोणत्या वर्षी भारताने फॉर्मॅटमधील पहिला क्रिकेट विश्वचषक जो आहे वन डे फॉर्मॅटमधला तो जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे बघा 1975, दुसरं 1983, तिसरं 1987 की
2011. तर 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आपण पहिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे बघा. त्याच्यानंतर मग आपण 2011 मध्ये जिंकलो का, तो दुसऱ्यांदा जिंकलेलो वन डे विश्वचषक, तो आपण महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता नुकतंच आपण T20 विश्वचषक जिंकलेलो आहे बघा याच वर्षी. त्याच्यानंतर जर बघायला गेलं त्याच्या अगोदर एक चॅम्पियन्स ट्रॉफी झाली ती जिंकलेलो आहे. महिला ज्या आहेत, आपल्या भारतीय महिला संघ जो आहे क्रिकेट संघ, तो सुद्धा वन डे विश्वचषक जिंकलेला आहे. तर म्हणजे नुकताच जिंकलेले जे आपण चषक आहेत जे भारताने जिंकलेले आहेत, मग ते कोणत्याही खेळातले असो, फुटबॉल असो, क्रिकेट असो, त्याच्यानंतर बॅडमिंटनमध्ये काही आपण जिंकलेलो आहोत का, टेनिसमध्ये आपली काय अचिव्हमेंट आहे का, किंवा मग आपला एखादा ॲथलीट प्लेअर जो आहे की ज्यानं काहीतरी अचीव्ह केलं आहे, तर मग असे जागतिक स्तरावर महत्त्वाच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तसे जे खेळाडू आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि कोणती स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे ते आपण चालू घडामोडीच्या संदर्भात लक्षात घेणं गरजेचं ठरेल. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणत्या वर्षी पहिले नाटक चा स्वयंवर सादर करण्यात आले? 1843, 1855, 1847 की 1849? 1843ला सीता स्वयंवर हे नाटक आपल्याला विष्णुदास भावे यांनी सादर केलेलं बघायला मिळतं. स्वयंवर जे आहे 1800. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या? पर्याय क्रमांक 1 इंदिरा गांधी, दुसरं किदाम्बिनी गांगुली, तिसरं लिली सेनगुप्ता आणि ॲनी बेझंट. पर्याय क्रमांक 4 ॲनी बेझंट जे आहेत का, त्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसचे ओळखल्या जातात. परंतु प्रश्न जर पहिल्या भारतीय महिला जर असतं तर त्याचं उत्तर राहिलं असतं बघा सरोजिनी नायडू. पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आपण ॲनी बेझंटला ओळखतो, पहिल्या भारतीय महिला म्हणून आपण सरोजिनी नायडूंना ओळखतो. आणि जर बघायला गेलं तर ह्याच पर्यायांमधून लिली सेनगुप्ता ज्या आहेत का, या सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेसचे एकदा अध्यक्ष राहिलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि किदाम्बिनी गांगुली ज्या आहेत का, कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट ग्रॅज्युएट होत्या त्या, की त्यांनी तिथे भाषण केलेलं इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये. नंतर बघा, संविधानानुसार राज्यसभेची कमाल संख्याबळ किती? 200, 210 की 250 आणि 260? तर राज्यसभेचं कमाल संख्याबळ जे आहे का ते 250 आहे. आणि राज्यसभा काय, कायमस्वरूपी सभागृह आहे आपलं. त्याच्यामध्ये जे सदस्य आहेत ते 1/3 जे आहे ते दर 2 वर्षांनी आपल्याला निवृत्त होताना त्याला मिळतात. त्याचबरोबर राष्ट्रपती जे आहेत का 12 सदस्यांची नेमणूक करतात तिथे. ते 12 सदस्य कोणते? कला, क्रीडा, साहित्य किंवा मग समाज सुधारणा अशा क्षेत्राशी संबंधित जे व्यक्ती आहे, अशा 12 सदस्यांची नेमणूक करणे, निवडून न येता त्यांची नेमणूक आपल्या माननीय राष्ट्रपतींच्या माध्यमातून आपल्याला राज्यसभेवर बघायला मिळते. त्याची कमाल सदस्य संख्या 250 असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला राज्यसभा हे आपले वरिष्ठ सभागृह म्हणून आपण ओळखतो. हे झालं राज्यसभेबद्दल. दुसरं एक महत्त्वाचं सभागृह आहे आपलं, ते म्हणजे आपली लोकसभा. त्याबद्दल पण आपण त्याची सदस्य संख्या, त्याचा टेन्युअर वगैरे बघून घेऊ. लोकसभा लोकांचं प्रतिनिधित्व करते. लोकसभा आपल्या हे निवडले जातात जनतेच्या द्वारे प्रत्यक्षरित्या, बरोबर, जनतेद्वारा प्रत्यक्ष निवड. सदस्य संख्या त्यांची
550 सध्या स्थितीनुसार, परंतु सध्या अस्तित्वात आपल्याला 543 असलेले बघायला मिळतात. 550. त्याच्यानंतर जर सर्वसाधारणपणे कार्यकाळ 5 वर्षाचा, बघायला मिळतो. सर्वसाधारणपणे हा शब्द वापरण्याचं कारण, जर लोकसभेत बहुमत असेल तोपर्यंत तो व्यक्ती तिथे, तो जो पक्ष आहे तो तिथे राहू शकतोय संख्याबळाच्या त्याच्यावर जोरावर. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मध्यावधी निवडणुका सुद्धा होतात, संख्याबळ गेल्यामुळे म्हणा, किंवा अविश्वास प्रस्ताव जर पास झाला गेला किंवा मध्यावधी निवडणुका करवून घेतल्यात, जी आहे ती लोकसभा विसर्जित केली आणि पुन्हा नव्यानं निवडणुका घेतल्यात, अशा परिस्थितीमध्ये तो कार्यकाळ हा 5 वर्षाचा कमी जास्त होऊ शकतो. म्हणून आपण सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा कार्यकाळ लोकसभेचा कन्सिडर करतो. प्रत्यक्ष जनतेद्वारा निवडली जातात. 550 त्याची सदस्य संख्या आहे आणि ते कनिष्ठ सभागृह आहेत आपलं. म्हणून ओळखले जाते. तुझा आपण प्रश्न एक गोष्ट राहिली बघा, लोकसभेचे अध्यक्ष जे असतात का ते असतात सभापती. आणि जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एखादं विधेयक पास करण्याबद्दल जर मतभेद झाला आणि संयुक्त बैठक घेण्याची वेळ आली तर त्याच्या अध्यक्षस्थानी असतात लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती. आणि राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात का ते भारताचे उपराष्ट्रपती हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष. पदसिद्ध अध्यक्ष म्हटलं भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवडून आलेला व्यक्ती हा आपोआपच राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून निवडला जातो. बघा, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आहे? पुणे, नागपूर, मुंबई की नाशिक? तर विदर्भ क्रिकेट असोसिएशन आपल्याला नागपूरमध्ये बघायला मिळते आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे आहे MCA जे आहे त्याचं मुख्यालय आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतं. नाशिकमध्ये असं मोठं क्रिकेट ग्राउंड आपल्याला बघायला मिळत नाही. मुंबईमध्ये 2 क्रिकेट ग्राउंड आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक क्रिकेटचा पण आणि आंतरराष्ट्रीय सामने पण आपण बरेच बघतो. एक आहे बघा वानखेडे स्टेडियम, आणि दुसरा आहे DY पाटील. त्यानंतर बघा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात नुकताच मे 2025 मध्ये पुढीलपैकी कोणत्या भूजल पुनर्भरण प्रकल्पासाठी MOU जो आहे दोघं मिळून, MOU म्हणजे काय, दोन्ही राज्य मिळून करतील, वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या? नर्मदा खोरे पुनर्भरण प्रकल्प, तापी खोरे मेगा पुनर्भरण योजना, गोदावरी खोरे प्रकल्प, गोदावरी खोरे जल प्रकल्प आणि चंबल खोरे जलसिंचन योजना. तर पर्याय क्रमांक 2 तापी खोरे मेगा पुनर्भरण योजना हे आपले योग्य उत्तर आहे. आता हे माहिती जरी नसलं ना आपण लॉजिकनी पण उत्तर लावू शकतो. गोदावरीचा उगम महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर गोदावरीचा फ्लो जर आपण बघायला गेलो, आता समजा हा आपला महाराष्ट्रात त्रिकोणाकृती इमॅजिन केला, इकडे आपल्याला गोवा, इकडे कर्नाटक आणि इकडे तेलंगणा बघायला मिळतं बरोबर. गोदावरीचा नाशिकमधून त्र्यंबकेश्वरमधून उगम होईल, ती फ्लो करत अशी जाणार. मग जर गोदावरी संबंधित जर काही MOU साईन करायचा असेल तर तो मध्य प्रदेशच्या ऐवजी तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा राज्यांची साईन करेल ना, मध्य प्रदेश सोबत करणार नाही. आता चंबलचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही आहे बरोबर. चंबलचा संबंध मध्य प्रदेश पासून मग राजस्थान वगैरे त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग तोही पर्याय आपला 3 आणि 4 तर कट होते. पुरताच फक्त 2 नर्मदा आणि तापी दोन्ही आपल्याला खचतरीतनं वाहताना दिसत आहे. परंतु एक इथं गोष्ट लक्षात घ्या, हा आपला महाराष्ट्र आणि हा मध्य प्रदेश जर आपण इमॅजिन केला, दोघांच्या मध्यातनं एक नदी जाते बघा,
नर्मदा नदीचा उगम जरी असा इकडनं होत असला तरी पण थोड्या काळात ती महाराष्ट्रात प्रवेश करून बाहेर जाऊन मग ती गुजरातमधनं जाऊन अरबी समुद्राला मिळताना दिसतात. मग महाराष्ट्रासोबत जर कोणती नदी जाते आहे मध्य प्रदेशमध्ये तर ती म्हणजे तापी, आणि तापीच्या काही महत्त्वाच्या ज्या उपनद्या आहेत त्या महाराष्ट्रातनं जातात. मग त्या अनुषंगाने आपण म्हणजे माहिती जरी नसलं तरी सुद्धा हे योग्य उत्तर इकडे जाऊ शकतो. बघा 1881 मध्ये खालीलपैकी कुणी केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले? बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी की महादेव गोविंद रानडे? पर्याय क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र आपल्याला सुरू केलेले बघायला मिळते. त्याचबरोबर केसरी सोबतच त्यांनी मराठा हे वृत्तपत्र सुद्धा सुरू केलेलं आहे. ते इंग्रजी माध्यमातून प्रकाशित केलं जात होतं. केसरी हे मराठी माध्यमातून प्रकाशित केलं जात होतं. त्याचबरोबर इथे टिळकांसोबत आपल्याला आगरकर सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळतात. त्यानंतर टिळक जे आहेत आपले जहाल नेते म्हणून आपण ओळखतो. गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ नेते. तसंच गांधींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखतो आपण. दादाभाई नौरोजी यांना आपण ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखतो भारताचे. त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे जमात सुधारक महाराष्ट्रातील, आणि ते आपल्याला गोखलेंचे राजकीय गुरु असलेले बघायला. हा गुरु शिष्य परंपरा आपल्याला राजकीय गुरूंची बघायला मिळते. पहिले आहेत रानडे. रानडेंना आपले राजकीय गुरु मानणारे कोण? गोखले. गोखलेंना राजकीय गुरु कोण मानतात? तर महात्मा गांधी. ही गुरु शिष्य परंपरा आपल्याला बघायला. पुढीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, राजाराम मोहन रॉय की गोपाळकृष्ण? राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखतो. भारतातील ललित कलांसाठी राष्ट्रीय ललित अकादमी, ललित कला अकादमीचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, कलकत्ता, चेन्नई की दिल्ली? आता भारताची ललित कलांसाठीची राष्ट्रीय अकादमी आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. मग साहित्य अकादमीचं मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये कशाचं मुख्यालय आहे का? महाराष्ट्रामध्ये सेबीचं मुख्यालय बघा, RBIचं मुख्यालय, असे जे इम्पॉर्टंट ज्या संस्था आहेत त्यांचं मुख्यालय कुठे आहे आणि त्यांची लोकेशन काय आहे आणि त्यांचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे आपण परीक्षेच्या दृष्टीने बघणं गरजेचं ठरेल. भारतीय संविधानाने सध्या किती मूलभूत अधिकारांची हमी दिलेली आहे? पर्याय क्रमांक 1 5, दुसरं 6, 3 आणि चौथं 8. पर्याय क्रमांक 2 6 मूलभूत हक्कांची हमी आपण दिलेली आहोत. पण जेव्हा संविधान लागू झालेलं तेव्हा आपल्याला संपत्तीचा हक्क सुद्धा त्यामध्ये होता. म्हणजे एकूण 6+1 अशा 7 मूलभूत हक्कांची हमी आपल्याला देण्यात आलेली होती. परंतु सध्या संपत्तीचा हक्क हा कायदेशीर हक्क म्हणून ओळखला जातो. फंडामेंटल राईट्स म्हणून ओळखला जात नाही. तर आपल्याला सध्या स्थितीला फक्त 6 मूलभूत हक्कांच्या हमी दिलेली आहे. मग त्यामध्ये संचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वास्तव स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, सभा संमेलनं, शस्त्रपद्धे आणि शांततेने घेण्याचं स्वातंत्र्य, वास्तव करण्याचं स्वातंत्र्य, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आसियान गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल परिषद 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती? दुबई, नवी दिल्ली, क्वालालंपूर, ढाका. तर पर्याय क्रमांक 3 क्वालालंपूर इथे आपल्याला दुसरी आसियान गल्फ कॉर्पोरेशन, म्हणजे आसियान कोणता? आग्नेय आशियाई देशांचा समूह, गल्फ कॉर्पोरेशन जे आहेत खाडी देशातील समूह. आता दोघांचा कोलॅबरेशन तिथे होतंय, तर ते नवी दिल्लीमध्ये होण्याची शक्यता थोडी तुलनात्मकरित्या कमी. ढाका बांगलादेशमध्ये होण्याची पण कमी, कारण की बांगलादेश आणि भारत आपण गल्फ कॉर्पोरेशनचा पण भाग नाही आहे, आसियानचा पण भाग नाही, प्रत्यक्ष सदस्य नाही. सेम अबाउट बांगलादेश, बांगलादेश हे गल्फ कॉर्पोरेशनचा भाग नाही आहे, आसियानचा पण भाग नाही. आग्नेय आशियाई देश त्या आसियानचा भाग
त्यामुळे मग एक तर ती दुबईमध्ये होणार किंवा क्वालालंपूरमध्ये. तर दुबई तर नाही झालेली. दुसरी आहे तर ती क्वालालंपूर म्हणजेच काय मलेशियाच्या राजधानीमध्ये झालेली आहे. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणता फुटबॉल क्लब 2025 मध्ये जगातील सर्वात मौल्यवान म्हणून मानांकन देण्यात आले? मँचेस्टर युनायटेड, रियाल मद्रिद, बार्सिलोना, बायर्न म्युनिक. तर रियाल मद्रिदला आपल्याला हे नामांकन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, रियाल मद्रिदतील जो स्टार खेळाडू म्हणून ओळखतो आपण बघा, क्रिस्टियानो रोनाल्डो, तो आपल्याला रियाल मद्रिदची त्यांना बघायला. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे बघा, तो आपला मेस्सी म्हणून, तो आपल्याला अर्जेंटिनाचा खेळाडू बघायला मिळतो, तो आपल्याला बार्सिलोनाकडनं खेळताना बघायला मिळतो. तर भारतामधील सुनील छेत्री म्हणून आपण खेळाडू बघतो की जे आपल्याला त्यांच्या लेवलचे खेळताना बघायला मिळतात. नंतर बघा, भारतीय संविधानाचा पुढीलपैकी कोणता कलम भारताला संघराज्य म्हणून घोषित करते? कलम 1, कलम 9, कलम 13 की कलम 1 जे आहे भाग 1 मधील कलम 1 जो आहे भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 जे आहे का भारत आणि भारतीय संघराज्याविषयी बोलताना कलम 1 काय सांगतं की भारत हा राज्यांचा संघ असेल, त्यामध्ये त्या राज्यांना संघातून तुटून बाहेर निघण्याचा अधिकार नाही. त्यामध्ये बघा 1-2 गोष्ट लक्षात घ्यायची की 2 कन्सेप्ट असतात बघा, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आणि दुसरी एक कन्सेप्ट असते बघा, ती म्हणजे अविनाशी राज्यांचा विनाशी संघ. आपण कन्सेप्ट समजून घेऊया आणि मग त्यात कलम 1 चा अंतर्गत. भारत काय राज्यांचा संघ म्हणून आपण बघतो आणि त्यामध्ये घटक राज्य जे आहेत का, भारतीय सरकारला हा अधिकार आहे की एका राज्याचे 2 भाग जोडून 2 घटक राज्य एकत्र करून ते एका नवीन राज्याची निर्मिती करू शकता किंवा अस्तित्वात असलेल्या घटक राज्यांची विभागणी करून 2 नव्या राज्यांची निर्मिती करू शकताय. नवीन प्रदेश भारतामध्ये सामील करून घेऊ शकताय. राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊ शकताय, केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देऊ शकताय. याचं कारण काय की भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. भारतीय संघातनं बाहेर पडण्याचा अधिकार कुणालाच नाही. या उलट USA मध्ये, अमेरिकेमध्ये काय की अविनाशी राज्य जे का ते 13 जे स्टेट्स होते ते कराराअंतर्गत एकत्र आले आणि आजरित्या आपण 50 राज्यांमध्ये बघतो. पण हे स्वतःहून स्वइच्छेने कराराने एकत्र आलेले म्हटल्यावर राज्य काय अविनाशी आहे, परंतु संघ जो आहे का तो विनाशी आहे. त्या राज्यांना त्या संघातनं बाहेर पडण्याचा अधिकार आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळेच बघा, अब्राहम लिंकन यांच्या काळात जेव्हा सिव्हिल वॉर गृहयुद्ध जेव्हा अमेरिकेमध्ये झालेले होते तेव्हा दक्षिणेतील जी राज्य आहेत का ती बाहेर पडण्याची धमकी देत होते अब्राहम लिंकन. त्यामुळे ते सिव्हिल वॉर झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कलम 9 नागरिकत्वाशी संबंधित दुसरे पर्याय. त्यानंतर बघा कलम 13 जे आहेत का ते आपल्याला मूलभूत अधिकारांशी संबंधित 12 ते 35 मध्ये बघायला मिळते. परंतु कलम 13 आपल्याला काय सांगताय की मूलभूत हक्कांचं हनन करणारा कोणताही कायदा जर असेल तो नल अँड व्हॉइड समजला जाईल 13 नुसार. त्यानंतर 24 आपल्याला शोषणावा विरुद्धचा अधिकार, बाल कामगारांची जी आहे समस्या त्यासाठी आहे. 23 शोषण आणि बाल कामगारासाठी 23-24 आपण बघतो. बघा, भारतातील पुढीलपैकी कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? कर्नाटक, पंजाब, राजस्थान की उत्तर प्रदेश. तर पंजाबला आपण 5 राज्यांची भूमी म्हणून ओळखतो. मग ती 5 राज्य कोणती बघा. आता पंजाब म्हणजे आपल्याकडे अस्तित्व असलेला छोटासा पंजाब इमॅजिन नाही करायचा आहे आपल्याला. पूर्ण भारतीय उपखंडामधला जो काय पंच नद्यांचा प्रदेश होता का त्याला आपण पंजाब या नावाने ओळखतो. आज आपल्याकडे त्याचा छोटासा भाग आहे पार्टिशन नंतर आलेला, परंतु पाकिस्तानमधला जो
पंचनद्यांचा एरिया आहे का, पूर्ण त्याला आपण पंजाब या नावाने ओळखत होतो. तर त्या म्हणजे पंचनद्या कोणत्या, तर ही मेन सिंधू नदी बघतो आपण. त्यानंतर उत्तरेला झेलम, सर्वात दक्षिणेला सतलज, त्याच्यानंतर व्यास, रावी, त्यानंतर चेनाब. रावी नदी, व्यास नदी या सतलज मध्ये मिळते, रावी नदी ही चेनाब मध्ये मिळते, आणि ही चेनाब नदी मग पुढे जाऊन सतलज मध्ये मिळून पंचनद या नावाने ओळखली जाते. तेच पंचनद मग पुढे जाऊन सिंधू नदीमध्ये मिळते आणि सिंधू नदीचं पाणी अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतं. मग ह्या आहेत आपल्या त्या 5 नद्या पंचनद. कोणती? झेलम, चेनाब, रावी, व्यास आणि सतलज. हा जो पोर्शन आहे का तो पंजाब या नावाने ओळखला जातो. पुढीलपैकी कोणते महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर आहे? पुणे, मुंबई, नागपूर की नाशिक? आता आपण बघतो की मुंबई हे त्याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणत्या शहरात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे मुख्यालय आहे? नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई की जयपूर? तर ट्रायचे मुख्यालय आपल्याला नवी दिल्लीमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर बघा, प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या राज्यात ग्रेट इंडियन डेझर्ट पसरलेले आहेत? गुजरात, राजस्थान, हरियाणा की पंजाब? आता इथे ग्रेट इंडियन डेझर्ट काय प्रामुख्याने शब्द वापरलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर आपल्याला राजस्थान थार डेझर्ट जे आहे का आपलं थार वाळवंट, ग्रेट इंडियन डेझर्ट ते राजस्थानमध्ये बघायला. त्याच्यानंतर बघा, गुजरातमध्ये आपल्याला रण ऑफ कच्छ जे आहे, कच्छचे रण बघायला मिळते. त्यानंतर आपल्याला पुढे पंजाब आणि हरियाणामध्ये बघायला मिळतात अरावली पर्वतरांगात. गुजरातमध्ये काय रण ऑफ कच्छ, कच्छचे रण. त्यानंतर पुढीलपैकी कोण मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धा जिंकले? तान्या शर्मा, रिया सिंगा, मणिका विश्वकर्मा की हरनाज सिंधू? तर मणिका विश्वकर्मा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2025 ही स्पर्धा जिंकलेली आहे. अशा रीतीने आपल्या आजच्या अतिसंभाव्य प्रश्न संपलेले आहेत. आय होप तुम्हाला ते कळाले असावेत. त्याचबरोबर आदिवासी विभागाअंतर्गतची आपली ही जी चौकीदार हे पद जे आहे त्याच्यासाठी आपली जी संकल्प बॅच आहे त्याची रेग्युलर फीस आपली 1,500 रुपये आहेत, परंतु ऑफर पिरियडवर आपण त्याची आहे सध्या 399 रुपये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता बॅच परचेस करण्यासाठी. आता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. तर त्यामध्ये ॲपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार त्या बॅचची रचना केलेली आहे आपण. ॲपटेकच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचा समावेश बॅचमध्ये आहे. नवीन पॅटर्ननुसार महाराष्ट्रातली बॅच आहे आपली ही. PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स त्यात प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचबरोबर आता जर तुम्ही ती बॅच परचेस करत असाल तर PYQची जी सेपरेट बॅच आहे का ती सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डायरेक्शन अकॅडमीचा. तर तुमच्या या पदासाठी किंवा इतर सरळ सेवेच्या संदर्भात ज्या काही शंका असतील तर तिथून तुम्ही ते विचारू शकता. धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या अतिसंभाव्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.